कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा पुणे शहरातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपच्या हेमंत नारायण रासने यांच्यामध्ये लढत झाली. या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली, परंतु आता पुन्हा हेमंत रासने आमदारकीसाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत हेमंत रासने पुन्हा रिंगणात उतरणार का, याबद्दल हेमंत रासने यांनी स्टार महाराष्ट्र सोबत बातचीत केली आहे. पाहूयात. नमस्कार, मी वर्षा काळे. स्टार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभेच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांची नावं देखील आता समोर येत आहे. त्यातच आता आपल्यासोबत भाजपकडून हेमंत रासने आहेत. सर, काय सांगाल, कशा प्रकारे विधानसभेची तुमच्याकडून तयारी सुरू आहे? गेली अनेक वर्ष मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. 30-35 वर्ष आलं पक्षात मी काम करतोय. मी 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं, स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं आणि या सर्व कामाच्या संघटनात्मक गणेश मंडळाचा कार्यकर्ता, एका बँकेचा चेअरमन म्हणून काम करत असताना या मागच्या वेळेस जी पोटनिवडणूक होती ती लढवण्याची संधी पक्षाने मला दिली. आत्तासुद्धा त्याच्यानंतर ह्या मतदारसंघाचं निवडणूक प्रमुख म्हणून माझ्यावर दायित्व दिलं गेलं आणि तेव्हापासून गेली 18 महिने सातत्याने समाजात दररोज वेगवेगळ्या प्रभागात मी एक संपर्क कार्यालय चालू केली. त्या माध्यमातून जवळजवळ 5,500 तक्रारी मी सोडवल्या. त्याच्याकडे माझं पूर्ण रेकॉर्ड आहे. संघटनात्मक बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीने गेली. पक्षाने दिलेली सर्व कामं ही अतिशय जबाबदारीने प्रामाणिकपणे पूर्ण केली आणि त्याचाच परिणाम म्हणून लोकसभेला कसबा मतदारसंघामधून मागच्या वेळेस आमच्या जे 10,500चं लीड आमच्यावर होतं ते लीड तोडून जवळजवळ 14,500 मताधिक्याने आम्ही कसब्यामध्ये आघाडी घेतली. त्यामध्ये आमच्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, राज्याचे नेतृत्व फडणवीस साहेबांनी केलेलं काम असेल, आमचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची प्रतिमा असेल, परंतु त्याचबरोबर कसबा मतदारसंघात जी संघटनात्मक बांधणी केली, जी कामं आम्ही केली, त्याचंसुद्धा योगदान त्यामध्ये आहे. आणि ह्याच सगळ्या भरोश्यावर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये हीच आघाडी आमची नक्की राहील असा आम्हाला विश्वास आहे. आपल्या मतदारसंघात प्रमुख समस्या कोणत्या आहेत आणि आपण त्या सोडवण्यासाठी कोणते उपाययोजना सुचवा? आज हा संपूर्ण हे जुनं पुणे म्हणून याची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरून ह्या पुणे शहराची पुण्याची निर्मिती केली. आटकेपार झेंडा ह्या बाजीरावांनी ह्याच भागातून शनिवारवाडा जो आहे तिथूनच त्यांनी तो कारभार हाकला. अशा 16 पेठांच्या जुनं पुणे ह्या कसबा मतदारसंघामध्ये येतं. आपण जर बघितलं असेल तर 25-30 वर्षापूर्वी हेच शहर होतं. हळूहळू ते वाढत गेलं आणि आत्ता ह्या ठिकाणी हा सगळा जुना वस्ती विभागाचा भाग असल्यामुळे अतिशय दाट वस्तीचा भाग आहे. इथे ट्रॅफिकची समस्या, इथं कचऱ्याच्या समस्या आहेत, या ठिकाणी प्रदूषणाची समस्या आहे आणि या सगळ्या समस्या सोडवण्याकरता मी एक नियोजनबद्ध 5 वर्षाचा कार्यक्रम घेऊन मी मतदारांसमोर जाणार आहे. कसं टप्प्याटप्प्याने येथील विकास केला जाईल. इथं जुन्या वाड्यांचा प्रश्न आहे, तो सुद्धा सोडवणं हे महत्त्वाचं आहे. काही SRAचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न येणाऱ्या 5 वर्षात टप्प्याटप्प्याने सगळे पूर्ण करून कचरामुक्त कसबा, ट्रॅफिकमुक्त कसबा, स्वच्छ कसबा, वाड्यांची दुरावस्था दूर झालेला कसबा, अशा पद्धतीने मी एक चांगली मास्टर प्लॅन घेऊन जनतेसमोर जाणार आहे आणि मला संधी दिल्यानंतर हे सगळे प्रश्न मी टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार आहे. महिलांवर वारंवार होणारे अत्याचार आणि पुण्यातील वाढते गुन्हेगारी याकडे कसे पाहताय? या सगळ्या विषयात आज पुणे शहर हे अतिशय मोठ्या प्रमाणात वाढले. म्हणजे या पुण्याची 10 लाख ही लोकसंख्या 15-20 वर्षापूर्वी होती, ही झपाट्याने लाखोंच्या संख्येने वाढली. 70 लाखांच्या वरती या पुणे शहराची लोकसंख्या आत्ता पोचलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या काही आत्ता
कायद्याविषयी जे प्रश्न निर्माण झालेत याच्यात सातत्याने लक्ष देऊन याला थोडीशी जे ते खातं आहे त्याचबरोबर थोडासा अवेअरनेस वाढवून त्याला एक थोडंसं सोशल अँगल देऊन ह्याच्यात पक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांचासुद्धा सहभाग वाढवून ह्या सगळ्याला, हे शहर आपलं आहे, हे सांभाळण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. फक्त प्रशासनावर आपण ह्याच्यावर पूर्ण ताण न देता आपलासुद्धा सहभाग ह्या सगळ्या विषयात जर वाढला तर हे लवकरात लवकर प्रश्न हे आपण त्याला उत्तर देऊ शकू असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास वाटतो. आणि या पुढील काळात स्वतः त्याच्यात आम्ही सहभागी होऊन हे सगळे विषय हे जास्तीत जास्त कशा चांगल्या पद्धतीने हे सुसंस्कृत पुणे, हे विद्येचं माहेरघर असणारं पुणे, हे IT हब आत्ताच्या नवीन काळात झालेलं पुणे, हे मेट्रो झालेलं पुणे, हे नुसतंच विकसित न होता हे संस्कारित कसं राहील, याच्यात कायदा सुव्यवस्था कसा चांगला राहील आणि किती आता 70 लाखाचे हे जसं पुणे वाढत आहे, जशी जशी उपलब्धता वाढत आहेत तसं तशी लोकसंख्या ही वाढणारच आहे. कारण आज पुण्याकडं बघताना हे हे राहायला अतिशय उत्कृष्ट असणारं शहर म्हणून संपूर्ण देशभरातून बघितलं जातं. आपण जर बघितलं असाल, इथं शिकायला आलेला माणूस तो इथंच राहतो, इथं नोकरीला आलेला माणूस इथंच राहतो, जो कोणी इथं येतो त्या पुण्याच्या प्रेमात पडतो आणि इथंच राहतो. आणि अशा पद्धतीने पुणे शहर वाढत गेलं आहे. परंतु हे सगळ्यांचं आहे, हे सगळ्यांना वेलकम आहे. त्याचबरोबर ह्याचं विकेंद्रीकरण प्रॉपर झालं पाहिजे. ह्याच्यात काही प्रशासकीय किंवा मास्टर प्लॅन करून ह्याच्यातल्या चांगल्या पद्धतीने शहराची वाढ कशी होईल, सगळ्या सुविधा सगळ्या चौफेर कशा मिळतील आणि त्या पद्धतीने या पुढील काळात आपण त्याचा विचार करू आणि चांगलं पुणे हे जगाला आपण दाखवून देऊ. नक्कीच तुम्ही म्हणताय तसं बाहेरून आलेले शिक्षणासाठी ते रोजगार करतात, काम करतात, मात्र रोजगाराचा देखील प्रश्न निर्माण होत आहे. तर युवकांना रोजगार देण्यासाठी काय उपाययोजना सुचवाल? आज रोजगाराचा प्रश्न आहे असं पण एका ठिकाणी म्हणतो, परंतु भरपूर रोजगार हा उपलब्ध आहे. आज आपण जर बघितलं तर आता मोदी सरकारने विश्वकर्मा ही जी योजना आणली की कुशल कारागीर आपण तयार करायचे, त्या त्या क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी तयार करायचे. कुशल कारागीर असणं हे खूप आत्ता गरजेचं आहे. त्यांच्याकरता खूप उपलब्धता आहे आणि त्या दृष्टिकोनातनं सगळ्या सेक्टरमध्ये काम करण्याची जर तयारी आपण सगळ्यांनी दाखवली तर माझ्या मते की सगळ्यांच्या हाताला काम मिळेल, एवढा आपला विकास नक्की झालेला आहे. नक्कीच. आपल्या मतदारसंघातील विकासासाठी आपण कोणते प्रकल्प राबवू इच्छिता? मी सांगितलं कचरा ह्या खूप दाट वस्तीचा भाग आहे. ह्या ठिकाणी आपल्याला वेगळे प्रकल्प राबवण्याकरता जागा काय उपलब्ध नाही आहेत. आहेच त्या याचा पुनर्विकास नीट करणं, आत्ता असणारे जे समस्या आहे त्या सोडवणं आणि याचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करणं हाच ह्याच्यातला हा जुन्या पुण्याचा भाग असल्यामुळे कसब्यातील जे प्रश्न आहेत ते इतर शहरापेक्षा वेगळे आहेत आणि ते सोडवण्याचा मी जे आधी सांगितलं की कचरामुक्त कसबा करणे, ट्रॅफिकमुक्त कसबा करणे, प्रदूषणमुक्त कसबा करणे, जे वाड्यांचे प्रश्न आहेत ते वाड्यांचे प्रश्न, जुन्या वाड्यांचे प्रश्न सोडवणे हाच या ठिकाणचा मूळ अजेंडा आहे आणि तो मी नियोजनबद्ध पद्धतीने सोडवणार आहे. नक्कीच. आता आपले राजकीय प्रतिस्पर्धी कोण आहेत आणि त्यांच्याशी कशी स्पर्धा कराल तुम्ही? माझी स्पर्धा ही माझ्याशीच आहे. मी कोणालाही स्पर्धक मानत नाही. जे कोणी इच्छुक आहे ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. मी काम किती जास्तीत जास्त चांगले करेल असं मी रोज प्रयत्न करतो. कालच्यापेक्षा आजचं काम माझं जास्त चांगलं झालं आहे का हे मी रात्री झोपताना विचार करतो आणि दुसऱ्या दिवशी अजून कसं जास्तीत जास्त चांगलं काम करता येईल ह्याचा मी विचार करतो.